फायनली विसावर पोहोचलो मी. लय भारी वाटतं. काय इथे एक मंदिर टाईप काहीतरी दिसलंय, सो तिथे आपण जाऊ. पहिल्यांदा माझा कॅमेरा लूज झालाय, फिट्ट करू दे. इथून रस्ता आहे, सो चला बघूया ते नक्की आहे काय ते. बघा मंदिरच वाटते मला, ते हनुमानाचं नंदी वगैरे दिसतंय. सो बघूया जाऊ काय बघण्यासारखं नक्की. पक्ष्यांचे आवाज खूप येत आहेत. सो इथे मी आलोय. हे पडकं काहीतरी वाटतंय मला. पडकं काय पण ते माहिती नाही, पण हे पूर्ण पडलेले. साठी वगैरे असू शकतं. मी परत माझी बॅग घ्यायला परत आलो होतो, कारण काय मी खूपच लांब निघून गेलो होतो. आला असता तर काय घेऊन गेलं असतं. माझ्याकडे पैसे खिशामध्ये काहीच नव्हते, त्यामुळे मी रिटर्न आलो. बॅग घेतलेली मी आता माझी आणि परत कंटिन्यू करतो त्या रस्त्यावर, कारण की तो खूपच मोठा. मला वाटलं नव्हतं की एवढं मोठं असेल, पण ते खूपच मोठं. त्यामुळे मग मी परत आलो, बॅग घेतली आणि परत चाललो आहे तिकडेच. मला एक गोष्ट दिसली ती मी तुम्हाला दाखवणार आहे. मगाशी आपण ती बघितली नव्हती, सो मी तुम्हाला दाखवतो त्याला. इथे पायवाट, त्या पायवाटेवरून मी आलो होतो. हे बघा, तर हे पाण्याचं कुंड आहे. पाणी चांगलं नाही येते पिण्यासाठी, पण जनावरांसाठी योग्यच आहे. अजून एक कुंड आहे तिकडे, बघूच आपण. पहिले मला परत तिकडे जावं लागणार आहे. पोचलो होतो मी तिथपर्यंत, पण बॅग नव्हती, त्यामुळे रिटर्न यावं लागलं मला. आता वाजले लोकड होतोय का नाही माहिती नाही मला. झालं पाहिजे, व्हायला पाहिजे लोकगड. पण जर चांगलं जास्त टाइम नसेल तर मी नाही करणार, कारण की इथं रिटर्न जायला मला कदाचित परत चालत जायला लागणार आहे. कारण इथे गाड्या दिसत नाहीत मला कुठे, आणि येताना तर मला एकही गाडी भेटली नाही. सो मी रिस्क नाही घेणार, आणि तुम्ही सुद्धा नका घेऊ. मी रिस्क नाही घेणार आहे, तुम्ही सुद्धा रिस्क नका घेऊ. लेट करू नका, कारण की सनसनी रस्ता आहे. लोकलची पण रहदारी खूप कमी आहे, त्यामुळे नकाच तुम्ही रिस्क घेऊ.
जास्त उशीर नका करू. येणार असेल तर 4 व्हीलर घेऊन येऊ नका, म्हणजे चढत नाही जास्त. खाली लागते खड्डे खूप आहेत. टू व्हीलरवर येऊ शकता. पेक्षा पण माझ्याकडे लायसन नाही. मी 20 वर्षाचा 19 झाला, लायसन नाही. सो लायसन्स काढणार आहे. सगळीकडून असणार आहे ती. असं पूर्ण मग रिटर्न जाणार आहेत. हा कडे जाणार मधल्या रस्त्यात देखते काय वाटतं. आपल्याला अख्खा दिवस आहे. मला जास्त दिसत नाही, पण जाऊया आपण. काय हळूहळू करू. टाइम आहे आपल्याकडे, त्यामुळे टेन्शन. हळूहळू सगळं करा. माझ्या मते माझं असं हे मत आहे की एकाच फोटोला जास्त टाइम द्या. कारण की तोच जर चांगला एक्सप्लोर केला, तोच चांगला एक्सप्लोर केला. कारण की खूप वेळा असं होतं की 1-2 ट्रेक एकदाच करण्याच्या नादात आपण नीट फिरत नाही. त्यामुळे आपल्याला जे बघायचं असतं, मेन गोष्टी ज्या बघायच्या असतात त्या राहून जातात. त्यामुळे एकच फोड करा, एकच किल्ला करा, जेणेकरून तुम्हाला जास्त त्या किल्ल्याची माहिती होईल. तर बघा, या किल्ल्यावर कोणीच नाहीये. पण आता जर तुम्ही पावसाळ्यामध्ये आले असते ना, तर पावसाळ्यामध्ये खूप गर्दी असते. कारण काय, ते धबधबा पण आहे. सो लोक पावसाळ्यामध्ये इथे जास्त येतात. आणि पावसाळ्यात हा किल्ल्याचा नजारा खूप काही औरच असतो. आता पण काय जास्त सुकलेलं नाही आहे, म्हणजे आहे बऱ्यापैकी. आता बघू शकता इथे पण चिखल आहे. सो आहे बऱ्यापैकी. चिखल तर भरपूर दिसते मला या साईडला. तिकडे काय नव्हता, आणि इकडे चिखल वगैरे आहे. सो बघू. तिथे पण पडका काहीतरी दिसतंय. सो जाऊन येऊ. माझ्या मित्राने मला सांगितलं होतं, तो लास्टच्या 2 आठवड्यावर पलीकडे इकडे येऊन गेला. तर त्यांनी मला सांगितलं, माझ्या रूममेटनेच, की एक हनुमानाचं छोटंसं मंदिर आहे. 2-3 पडक्या खोल्या ज्या आपण बघितल्या. आता फक्त हनुमानाचं मंदिर मला दिसलं नाही कुठे. शोधूया आपण, भेटेल आपल्याला. आणि आणखी काहीतरी त्यांनी सांगितलं होतं, मला लक्षात नाही. तर बघू. आणि एक सजेशन आहे, जर तुमचे मित्र बोलत असतील, तुम्हाला खरंच मन असेल ट्रेक करायचं, पण तुमच्या मित्रांमुळे तुम्ही येत नसाल, कारण काय तुमच्या जोडीला कोणीच नाही, सोलो ट्रेक करा, मजा येते. कारण का मित्रांमुळे आपलं राहून जातं ट्रेक करणं. आता माझंच बघा, मी 1 महिना थांबलो, मित्र बोलतात ठीक आहे आपण जाऊया, पण नाही, कोणीच रेडी नाही. त्यांचे पेपर, एक्झाम्स, कॉलेज यातच सगळा त्यांचा वेळ जातोय. माझी परवा दिवशीच एक्झाम संपले, त्यामुळे मी निघालोय. सो हे काहीतरी आहे, बघूया आपण. पडकं काहीतरी वाटतंय मला, खोली टाईप का मंदिर वगैरे असू शकतं. तर हां, तिकडे लोक आहेत, तिकडे लोक दिसतात मला. सो तिकडे लोक आहे. ते एक तळा पण दिसतंय, तळ टाईप काहीतरी आहे. सो बघूया आपण.
ते लोकलाइटचे ट्रेकिंग करायला आलेले मुलं आहेत की नक्की कोण आहेत माहिती नाही. सब वाटतं तेवढा छोटा नाहीये, तर काय खूप मोठा आहे. असं बघतोच आहे. हे बघा खूप मोठा आहे. आता प्रश्न पडलाय मला की व्हिडिओ युट्यूबवर टाकायची आपल्याला खूप कमी वेळाची. एवढं सगळं कमी वेळात कसं दाखवणार आहे मला तर माहित नाही ते. अरे यार कुठल्या रस्त्यात चाललोय. ठीक आहे आपण शॉर्टकट बघूया. हे पायवाट कुठे वेगळीच घेऊन चालली. जंगलात चालली वाटतं. सो मी तिकडे नाही जाते. कदाचित मी त्याच रस्त्याने खाली उतरेल. नाही तेव्हा परत इथून कुठे रस्ता आहे ते मला माहिती नाही. अजून एक रस्ता आहे जो जंगलातून जातो. सो आपण ट्राय करू जंगलातून जायचा. पण सध्या तरी इथेच बघूया. कारण आपला तो साईड पण राहिलेला आहे. आपल्याला ते पण बघायचं बाकी. सो बघू आपण. मी कुठून येतोय कुठे चाललंय मलाच समजत नाही. ओ सो आपल्याला पोरं दिसली होती ती तिकडे होती. ती पण आता मला दिसत नाहीये. सो मला दुसरा रस्ता माहितीच नाहीये. सो मी आता तिथे जाणार आहे. बघू तिथपर्यंत जाऊन बघतो मी. परत रिटर्न तर मी येईलच, त्यात काय वांधा नाही. पण जाऊ शकतो. सो ती लोकलाइट्स आहेत की ट्रेकर आहेत तेच आपल्याला समजून घ्यायचं. तर ही पायवाट चालली आहे तिकडे. मगाशी तर इथून तर कंटिन्यू होती. इथूनच ती दिसते. बघूया करतोय मी. रस्ता कुठे जातोय. हो एक मिनिट. आता स्वेटर मी स्वेटर बांधून ठेवलाय माझ्या कमरेला. त्यामुळे तो जरा लूज झालाय. फिट्ट करण्याचा प्रयत्न करतो मी. सर चालू आहे माझं काम. आय थिंक ती पोरं ट्रेकरच आहेत. कारण की पक्षी बिक्षी खूप बघायला भेटतील तुम्हाला. हो वॉट व्ह्यू. आणि बघू शकता तुम्ही इथून काय व्ह्यू आहे. इथून काय औरच व्ह्यू आहे. गाव आहे माळवी. कोण आहे ते माळवी गाव आहे. हा ती पोरं हात करतायत. कोण आहेत आता माहिती नाही मला. सो बघू आपण तिकडे जाऊन कोण आहेत. आय डोंट नो. ओ तुम्हाला मेन गोष्ट दाखवायची. इथे एक तोफ आहे. हा ही बघा एक तोफ आहे. सो मी आता जरा तिचे खात 2 फोटो काढूया आपण. नंतर मग पुढे कंटिन्यू करू. हा तर आता इथपर्यंत पोचलोय. आता मी माझे शूज काढतोय. दिसलं असतील तर चांगली गोष्ट आहे. शूज काढतोय मग तिथे जाऊन बघेल नक्की काय. आणि थोडेसे फोटो काढेल ऑब्विसली. आणि मग पुढे कंटिन्यू. सो हॅलो गाईज. इथं खूप पाणी आहे. जे एक तलाव टाईप आहे इथे. आणि हां तिथे मागे तुम्हाला दिसत असेल कुठे गेलं ते. एक इथे मागे एक मंदिर टाईप आहे. तिथे जाऊन बघतो मी काय दाखवतो तुम्हाला. चला परत तिकडे चाललोय. पुढे चाललोय जरा. मला बघायचं पुढे आहे काय. हो मी चिखलामधून येतोय. मला लांबचा रस्ता घ्यावा लागेल.
तिकडे जाऊन बघणार आहे नक्की आहे काय. मला परत मागे यायचं आहे, कारण की मला तुम्हाला ते बाकीचं पण दाखवायचं आहे. मी पण ते बघितलं नाही, त्यामुळे परत हे बघा इथे जागोजागी टाक्या आहेत पाण्याच्या, खूप टाक्या आहेत पाण्याच्या, पण ते पाणी पिण्यायोग्य नाही आहे आपल्यासाठी तरी. सो मी पाय वाटतं इकडे, पण मी माझाच रस्ता तयार करून शॉर्टकटने चाललोय. तर निळभार आत्ता वाजलेत 10:30. आपण 9:45 चालू केलं होतं. पाऊण तास झाले आपल्याला फिरतोय आपण, अजून आपल्याला त्या साईडला जायचं आहे. So here we go. आत्ता बरोबर दिसतंय. एक चांगली गोष्ट ऊन नाही होते, नाहीतर वाट लागली असते आपली. हो आपल्याला तिथे जायचं, समोर दिसतंय तुम्हाला, तिथे काहीतरी फायदा होतोय आपल्याला इकडे, नाहीतर आपण हे मिस केलं असतं. कॅमेऱ्यातून दिसत नसेल, पण मॅडवांना दिसतंय, दाखवतो मी तुम्हाला जवळ. नक्की कशाबद्दल बोलतोय मी, मला पण झेंडाच दिसते फक्त. त्याच्याबद्दल बोलतोय मी. आता काय ते खालून जायचं, इकडून जायचं. घाबरला नाही. आता काय दिसत नाही, माहिती का आपण रस्ता घालून नाही जायचं आहे. सो आपण इकडे आपल्याला तिकडे जायलाच लागलं. ते बघत चुकी झाली माझी ती, मी ते सगळं नीट बघत नाही आलो, डायरेक्ट इकडे आलो. परत एक रस्ता जातो वाटतं.
लोक तिकडे आहेत जी मगाशी भेटली होती. तिकडे काय आहे पण समजत नाही. माझ्या आधी आली होती ती की नंतर आय डोंट नो. चला हे बघूया आपण आता. हा हेच जे आपल्या समोर दिसतंय. बुरुज टाईप आहे एक. टेहळणी करण्यासाठी जो बुरुज असायचा ना तोच. कंडिशन एवढी चांगली नाही त्याची, कारण की सरकार या गोष्टींवर पैसे घालवत नाही, पण घालवली पाहिजे कारण हीच आपली संस्कृती आहे. हेच जपलं तर आपली संस्कृती जपली जाईल. सो हे जपलं पाहिजे सरकारने, पण सरकार काय हे जपायला बघत नाही. पायऱ्या खूप मोठ्या आहेत. तर इथे बॅग ठेवतो माझी, मग पुढे बघतो. सो हिअर वी आर. इकडे खाली आहे, इथून मग पुढे. इथून जरी खाली पडलो हातपाय तुटणार, मरणार पण कदाचित. सो मी वरती चढायचा प्रयत्न कदाचित करणार नाही, कारण मी एकटाच आहे. सो काय झालं तरी हो इथून खाली उतरलेला रस्ता असणार आहे. एक साधा असा टेहळणी पडत आहे. एक साधा असा. तर हॅलो गाईज, आणि मी आता ब्रेकमधून बाहेर आलो आहे आणि तुम्ही बघू शकता इथं दोन पडक्या खोल्या टाईप आहे. तर बघू तुम्ही जर जाता आला तर नक्कीच मी तुम्हाला दाखवेल काय आहे ते. तर हा या पडक्या दोन खोल्या टाईप आहे, पण इथे पाणी साचलेलं आहे, पूर्ण पाणी झालेलं आहे. हे बघा इकडं सगळीकडं पाणी आहे. होप कोणी साप बिप नसावा. हे बघा तर सगळीकडं पाणी साचलेलं आहे. आवाज बघितला तुम्ही कसं घुमत होता ते. आणि हे आहे जय शिवाजी असं लिहिलेलं आहे. आणि इकडं एक आहे, दोन रस्ते आहेत, इकडे एक आणि ह्या साईडला. तर आपण पहिल्यांदा राईट साईडला जाऊया. तर ठीक आहे चला राईट साईडला जाऊया. माझी बॅग तिथेच ठेवणार आहे. हे बघा मी माझी बॅग, स्वेटर, पाण्याची बॉटल सगळं तिथेच ठेवलं आहे. फक्त मोबाईल घेतला आहे, कारण की मला नीट बॅगेचं ओझं नका व्हायला पाहिजे म्हणून मी फक्त पॉवर बँक घेतले, कारण की चार्जिंग नाही. पॉवर बँकला लावून ठेवलं आहे मोबाईल चार्जिंगला. आणि हां तर दाखवतो मी तुम्हाला सगळं फिरतंय. आणि हात कडा आहे, त्याला आपण हा बघा हात कडा आहे आणि इथून खोल दरी आहे, दिसत असेल.
वारा खूप जोरात आहे त्यामुळे माझा आवाज नीट येतोय पण मी जोरात बोलतोय प्रयत्न करतोय तर हसते पण आहे सो मी थोडी पासून खूपच भारी वाटते मला आता मी जातोय पुढेच कंटिन्यू करा पायऱ्या नाही द्या ते पडलंय त्यामुळे ते असं वाटतं पायऱ्या आहेत ते ऍक्च्युअल पायऱ्या नाही आहेत असाव्या पण माहिती नाही मला पण वाटत तर नाही पायऱ्या असाव्या कारण काय तरी मी रिस्क घेतोय खूपच जोरात चालू आणि हा चला पुढे माझी बॅग कोणी घेतली नाही पाहिजे फक्त मला कोण नाहीच येते कारण की दिसतं मी एकटाच आहे आणि ते पुढे येत दोन्ही हाताने पकडला मी कारण की खूपच जोर चालू आहे इथे गाई गुरं दिसत आहेत चरायला आले असतील पण ते वरती कसे चढले मला माहिती नाही रस्ता खूपच डेंजर होता मी आलो तेव्हा इथे थोड्या वेळाने येऊ आपण पहिले इकडे वरती बघूया काय वरती काय बघण्यासाठी मग पण बघूच पहिले आपण वरती जाऊया जंगल म्हणजे असं सपाट नाहीये मोस्ट ऑफ असं सपाट एरिया नाही आहे ते असं वर टेकड्या टाईप आहे खूपच आणि खूपच मजा आहे पहिली सोलो ट्रेक आणि मला खूप आनंद होतोय की मी सोलो ट्रेक केली आनंद मित्रांनो अजून वेगळा असतो हा आनंद औरच आहे हे बघा इकडे पण गाई गुरं आहेत मस्त आहे आमच्या लांब सपाट जागा आहे पाहिजे ठीक आहे काहीच नाही आहे बघायला गेलं तर पण बॅगच 3000ची आणि पैसे फक्त त्यांनी पैसे घेऊन गेलं तरी तिथे कार्ड्स वगैरे घेऊन नको जाऊ माझे आधार कार्ड वगैरे परत बनवायला खूप टाइम लागेल आणि घरची माझी इथे एक कुंडासारखं मला काहीतरी दिसतंय सो जाऊन बघू काय चलो 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 पॉवर बँक खूप लागते इथून खाली उडी मारता येणार का मला ऑब्विसली अरे हा मी एक्सप्लोर करतोय गड फिरतोय खूप भारी वाटतंय जेव्हा कोणीच नसतं ना गडावर आणि आपण एकटेच फिरतोय खूप मजा आहे इथून जाताना आपण इकडून जाऊ सो मी तिकडून जायला पाहिजे होता ते जाताना मी कड्यावरून जाणार आहे असं इकडून जाऊ जाताना तसं जाऊ सो बघा दिसते का सो काय थिंक सेफच
सेमच असं. ठीक आहे, मला लय हौस आली आता. हो तिकडे अजून खूप काही आहे. बघू शकता. बॅग घेऊन नव्हती यायला पाहिजे. बॅग घेऊन गेलो. तर मला अजून एक पडके 2 ठिकाण दिसलेत, तर ते आपण एक्सप्लोर करूया. बघूया तिथे काय आहे. तर बघा, बरोबर तो एक आहे आणि त्याच्या साईडलाच एक. बघूया तिथे जाऊन की काय ते, काय ते. मला एखादा सभा मंडप किंवा नसेल, पण सभेसाठी, राजांसाठी वगैरेसाठी, राहण्यासाठी असू शकतं. काय माझ्या केसाची आलं खूप बेकार झाले, त्यांनी हवा खूप येते झाल्या केसांची. तर हे बघा, आपण पोहोचलोय जवळ पोहोचलोय. सो चला जाऊया तिकडे. इथे एक तळ आहे, बघूया आपण ते. पहिले मंदिर बघूया. मंदिर उघडं नाही असं वाटतं मला. ठीक आहे, जाऊन बघू तर. पोहोचलो मी फायनली. तर ठीक आहे, तर मी हे शूज वगैरे काढून पुढे कंटिन्यू करतोय. आता मी माझे शूज काढतोय राईट नाव. सो तिकडे सगळे पोरच दिसतात मला. सो यस, बघूया तिथे जाऊन. ओ लुक ॲट दिस व्ह्यू बॉय. पूर्ण माळवी शहर, गाव काय आहे ते. तुम्ही बघू शकता. तुम्ही म्हणजे पॉवर बँक मला त्रास देते, पण हां इथे आहे. अजून माझं ते एक्सप्लोर करायचं राहिलंय. ती एक खोली आहे पडकी, जी आपण मगाशी बघितली. अरे हां, ही पडकी खोली आहे, ती आपली बघायची राहिली आहे. सो आपण ती बघूच. ऊन पण होत आलंय आणि ठीक आहे, हळूहळू जाऊया आपण. इकडे ते काय दिसत नाही. मी रिटर्न, आय होप मी रिटर्न येणारच, आणि काय दिसत तर नाही इकडे बघण्यासारखं. सगळा पडका एरिया आहे हा. तिकडे जरा चांगलं होतं आपण जिथून गेलो. हा जो कडा आहे, तटबंदी ही जरा चांगली आहे. आपल्याला ते मंदिर शोधायचे. सो हनुमानचं मंदिर शोधायला चाललोय मी. ते मिस नाही करायचं मला. आणि माझे शूलेसेस उघडलेले आहेत, ते लावायचे आहेत आता. ठीक आहे, तिकडे जाऊन लावूया. आणि चला. हो
हा, आणि पॉइंट तसं की बघितलं की मी एकटा नाही आहे फोर्टवर, अजून 3 जण आहेत. 3 मुलं आहेत, मुली आहेत, आय डोंट नो. लांबून तर मुलंच वाटली मला. चल बघूया जवळ जाऊन. ते गायब झाले इथून. माझा स्वेटर परत राहायला लागला मला. हां, तर इकडून जाण्यापेक्षा आपण इथून जाऊया. इथून बघू पुढे. पूर्ण दरी आहे खाली. वरती चढून दाखवतो. पूर्ण वरतून चढणार मी कदाचित, जर उभा राहायला चांगली जागा असेल तरच. पूर्ण पडकी तटबंदी आहे. चला, आपल्याला जागा तर भेटली तुम्हाला दाखवायला. सो इथून पूर्ण दरी आहे खाली. वरून पण बघूया आपण. पूर्ण दरी पूर्ण गायबच झाली यार. हा, तर इथून पूर्ण दरी दरी, हिरवळ हिरवळ आणि हिरवळच. तिकडे जाऊन फोटो काढा एखाद्याचा, सेल्फी कदाचित पोस्ट करण्यासाठी इंस्टा. इकडे काहीच दिसत नाही मला. नथिंग. सो हे बघा, एक स्तंभ आहे, त्याच्यावर हनुमानाचं की कोणाचं आहे मला समजत नाही, पण आय थिंक हनुमानाचंच असावं. आणि इथे नाग आहे आय थिंक. आणि या साईडनी गणपती आहे. आणि ह्या साईडला हनुमान आहे. परफेक्ट हनुमान वाटतंय बघा. हा पूर्ण स्तंभ आहे. आणि मग जसं आपण इकडे जाऊ, असा एक झेंडा लावलेला आहे इथं. हाच मला दिसला होता लांबून, सो मी त्यालाच फॉलो करत इथे आलोय. आणि इकडे 2 नंदी आहेत. हे बंद आहे वाटतं, लोकल लाईट्सनी बंद करून ठेवले ते. पण तुम्हाला जर बघायचं असेल तर मी एवढं दाखवू शकतो की हा, ते मंदिर आहे, महादेवाचं मंदिर आहे, हनुमानाचं नाही, सॉरी. मग असे महादेवाचं, हनुमानाचं सांगत होतो तुम्हाला, पण महादेवाचं मंदिर आहे. आणि हा, तर असं आहे चारी बाजूनी. साधं सिंपल असं मंदिर आहे, काही जास्त नाही. फक्त एक पिंड आहे, समोर 2 नंदी आहेत. एक जुना आणि एक आत्ता बांधला असावा असं मला वाटतंय. आणि हा, सो बाकीचा एरिया हा
आहे बाकीचा एरिया इथला. आणि आत्ता वातावरण खूप चांगलं झालं आहे. सो मी 1-2 फोटो काढतोय आता इथले.